नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे प्रेक्षकांनो नंदिनी शॉपिंगला आलेली असते आपल्या कुटुंबासोबत। तेव्हा तिने प्रत्येकासाठी काही ना काहीतरी खरेदी केलेलं असतं। तेव्हा इकडे नंदिनीने आनंद सदनमध्ये जेवढे लोक असतात त्यांच्यासाठी सुद्धा काही ना काहीतरी खरेदी केलेलं असतं, पण त्या शॉपिंगच्या बॅग्स पुन्हा दुकानामध्येच राहिलेल्या असतात। तेव्हा नंदिनी म्हणत असते, आई बाबा माझ्या काही पिशव्या शॉपिंगच्या या दुकानामध्ये राहिलेल्या आहेत, त्या मी घेऊन येते। तेव्हा नंदिनी रस्ता क्रॉस करून त्या ठिकाणी जात असते आणि तेव्हा तिथे शनया आलेली असते। शनया म्हणत असते की नंदिनी, तुझ्यामुळे पार्थ मला इग्नोर करतोय, माझं आणि पार्थचं लग्न होऊ शकत नाहीये, त्याला कारणीभूत तू आहेस। तेव्हा आता मी तुला माफ करू शकत नाही, आता तुझा खेळ संपलाच पाहिजे। आणि त्यासाठी ती आता जोरात गाडी नेत असते नंदिनीच्या दिशेने। तेव्हा इकडे जीवा आता बाहेर आलेला असतो। जीवा काव्याला हळूच बाय करत असतो। तेव्हा इथे जीवाचं लक्ष जातं त्या गाडीकडे आणि ती गाडी खूपच जोरात नंदिनीच्या दिशेने येताना तो बघतो। आणि तेव्हा इकडे जीवा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तो आता धावत पळत नंदिनीला वाचवण्यासाठी येतो, कारण नंदिनीचं लक्ष नसतं। नंदिनी रस्ता क्रॉस करत असताना ती गाडी खूपच वेगाने तिच्या दिशेने येत असताना जीवाचं लक्ष जातं आणि जीवा धावत पळत येतो, नंदिनीचे दोन्ही हात पकडतो आणि तिला बाजूला खेचतो। तेव्हा इथे जीवाने आता खूपच जास्त ताकदीने इथे तिचा जीव वाचवलेला असतो। तेव्हा तिचं सगळं कुटुंब तिथे धावत पळत येतं आणि तिला आता एका बाजूला घेतात। तेव्हा सगळेजण तिची विचारपूस करत असतात। तेव्हा इथे खूपच जास्त नंदिनी टेन्शनमध्ये येते, कारण हे काय होणार होतं, तर इथे थोडक्यात तिचा जीव वाचलेला असतो। तेव्हा सगळेजण जीवाचं कौतुक करतात। इथे सगळेजण ओरडतात नंदिनी, फक्त काव्या एकटीच ओरडते जीवा, कारण तिला जीवाची सुद्धा काळजी वाटत असते। तेव्हा इकडे आता नंदिनी जीवाला थँक्यू म्हणत असते। ती म्हणते, जीवा खरंच थँक्यू, तू माझा जीव वाचवलास। त्याच्यानंतरला शारदा म्हणत असते की नंदिनी बाळा, अगं लक्ष द्यायचं ना, आता काही झालं असतं म्हणजे आमच्या जीवाला किती घोर लागला होता। तेव्हा इकडे आता काका म्हणत असतात की जीवा खरंच तू माझ्या नंदिनीचा जीव वाचवलास, विक्रमचा मुलगा शोभतोयस खरा। तेव्हा जीवा म्हणतो, हे बघा याच्यामध्ये एवढं थँक्यू म्हणण्यासारखं खरंच काही नाही आहे, आणि काही झालं तर नाही ना, रिलॅक्स राहा ना, म्हणजे इथे ॲक्सिडेंट होणार होता पण तो नाही झाला आहे ना, तेव्हा त्या गोष्टीचा आता इतका विचार करू नका। तेव्हा काव्या म्हणत असते, ताई तू खरंच ठीक आहेस ना गं, तू कधी स्वतःची काळजी घेत नाही या, काय एवढं दुर्लक्ष केलंस तू। तेव्हा इथे आता नंदिनी म्हणत असते, हे बघ काव्या, अगं मी ठीक आहे, नको काळजी करू, मला काही झालं तर नाही ना। तेव्हा इकडे आता काव्या नजरेनेच इथे जीवाला सगळं काही सांगून टाकते, म्हणजे थँक्यू सो मच वगैरे। तेव्हा इथे जीवाचं लक्ष मात्र त्या गाडीकडे असतं, त्या गाडीचा नंबर त्याने लक्षामध्ये ठेवलेला असतो। त्यानंतर सगळेजण आपापल्या घरी निघतात। जीवा मात्र धावत पळत आता पार्थकडे येतो। पार्थ एका साईडवरती असतो। जीवा त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो, अरे पार्थ दादा कुठे आहेस तू, मी कधीपासून तुला फोन करतोय, तुझं फोनकडे लक्ष आहे की नाही, फोन का नाही उचललास तू माझा, कुठे बिझी आहेस एवढा। तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, जीवा अरे आता मी जीवा तर नाही आहे ना, की मी कारणं सांगेन तुला की मी बाईकवरती फिरत होतो, मी इकडे होतो, मी तिकडे होतो, असं खोटं तर नाही सांगणार ना। अरे बाबा कामात आहे, मी काम करत होतो, कसं काय फोन उचलणार। तेव्हा इथे आता जीवा म्हणत असतो, दादा मी तुझ्याबरोबर आहे ना आता चांगलंच बॅटल केलं असतं, पण काय आहे ना, विषय एवढा सिरियस नसताना तर मी बॅटल केलंही असतं। तेव्हा पार्थ म्हणतो, विषय एवढा सिरियस म्हणजे काय झालंय। तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, अरे दादा नंदिनी शॉपिंगला गेली होती माहिती आहे ना, नंदिनीचा ॲक्सिडेंट होणार होता, अरे तिकडून एक वेगात गाडी आली आणि तिला उडवणारच होती, पण तेवढ्यात मी तिथे धावत पळत गेलो आणि तिचा हात धरून तिला बाजूला केलं, अरे जीव वाचवला मी तिचा, पण तू तिथे असतास तर किती बरं झालं असतं। तेव्हा पार्थ म्हणतो, पण तुला कसं माहिती की तिथे त्यांचा अपघात होत होता। तेव्हा जीवा म्हणतो, दादा अरे मी तुला किती फोन केलेत, मी तुला सांगितलं ना की मी सुद्धा तिथे शॉपिंगला आलो आहे म्हणून त्यांच्याबरोबर। तेव्हा इकडे पार्थ म्हणतो की तू सगळं बघितलंस का आणि तू जीव वाचवलास। तेव्हा जीवा म्हणतो, नाहीतर काय, तू जर असतास तर तू सुद्धा जीव वाचवलाच असतास ना। तेव्हा इकडे आता पार्थ म्हणतो की तुला कुठे लागलं नाही ना, तू ठीक आहेस ना। तेव्हा जीवा म्हणतो, हो मी ठीक आहे। तेव्हा इकडे पार्थ म्हणतो, मी नंदिनीला फोन करतो आणि त्यांची विचारपूस करतोय। तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की नंदिनीने सुद्धा मला खूप जास्त मेसेजेस केलेत, पण मी ते बघितलेच नाही आहेत, त्यांना किती वाईट वाटलं असेल। तेव्हा इकडे पार्थ नंदिनीला फोन करतो आणि तो विचारत असतो की मला जीवाने सांगितलं तुमचा अपघात होत होता, तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना। तेव्हा इकडे
नंदिनी म्हणत असते, मी एकदम ठीक आहे, मी खरं सांगते मला काही झालेलं नाही आहे. जीवा होता ना तिथे त्याने मला वाचवलं. तेव्हा इकडे आता नंदिनी म्हणत असते, की मी तुम्हाला तेच सांगण्यासाठी मेसेजेस केले होते, की मी ठीक आहे, मला काही नाही झालं आहे. कारण मला माहिती होतं तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही काळजी कराल. म्हणून मी आधीच तुम्हाला सांगितलं, की मी ठीक आहे म्हणून. तेव्हा पार्थ म्हणतो, सॉरी ते मी कामात होतो ना, म्हणून मी मेसेज बघितला नाही, मला रिप्लाय करता आला नाही. खरंच मी कामात होतो. तेव्हा इकडे आता जीवा तिथेच उभं राहून सगळं काही ऐकत असतो. तेव्हा पार्थ म्हणतो, अरे जीवा जा ना तिकडे, सिमेंटची डिलिव्हरी आली का बघ जा. तेव्हा पार्थ म्हणतो की जा ना लवकर. जीवा म्हणतो, दादा जातोय ना मी, पण तू खरंच मला तिथून जायला सांगतोयस का? म्हणजे खरोखर सिमेंटची डिलिव्हरी आली की नाही, की तू मला कटवतोयस? सांग बरं दादा, तू मला कटवतोयस ना? तेव्हा इकडे पार्थ म्हणतो, नाही असं नाही आहे. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी ऐकतेस ना, दादा मला कटवतोय. बरं ठीक आहे ठीक आहे, तुम्ही दोघंजणं आता रोमॅन्टिकली जे काही बोलायचं आहे ते बोला, मी थांबणार नाही आहे, मी निघून जातो आहे. तेव्हा इकडे जीवा आता जे काही बोलतो ते सगळं नंदिनीने ऐकलेलं असतं. नंदिनीसुद्धा हसत असते. ती म्हणते की तुमचा भाऊ खूपच जास्त खोडकर आहे हां. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो, हो ना, खूपच जास्त खोडकर आहे. तेव्हा इकडे आता जीवा तिथून गेलेला असतो. जीवा मस्ती करत असतो पार्थबरोबर, त्याची खेचत असतो, त्याची गंमत करत असतो. पण इथे शेवटीला पार्थ काही करून त्याला तिथून पळवूनच लावतो. त्यानंतरला पार्थ म्हणत असतो, पण तुम्ही रस्ता क्रॉस करताना आजूबाजूला लक्ष देत जा ना. आता काही झालं असतं म्हणजे तुम्हाला खरंच कुठे लागलं वगैरे नाही आहे ना? तेव्हा नंदिनी म्हणते, खरंच मला कुठेच लागलेलं नाही आहे, मी एकदम ठीक आहे, तुम्ही खरंच नका काळजी करू. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, पण एक विचारू का तुम्हाला, खरं खरं उत्तर द्यायचं तुम्ही. तेव्हा पार्थ म्हणतो, हां बोला ना. तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्हाला माझा राग आला आहे ना, मी डिनरसाठी नाही म्हणाले म्हणून. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही असं नाही आहे, मला राग वगैरे आलेला नाही आहे, पण मी खरंच बिझी होतो. तेव्हा नंदिनी म्हणते, हे बघा खोटं बोलू नका. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही मी खोटं बोलत नाही आहे. नंदिनी म्हणते, ठीक आहे. तेव्हा ती म्हणते, मी काय म्हणत होते, जर तुमची काही हरकत नसेल तर आज आपण रात्री डिनरला भेटूया का? तेव्हा पार्थ म्हणतो की तुमची काही हरकत नसेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही सांगा फक्त कुठे यायचं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही, कुठे यायचं ते लोकेशन तुम्ही मला पाठवा, मी तिथे येईन. त्यानंतरला नंदिनी आता खाली येते. तेव्हा तिची आई तिची विचारपूस करते. ती म्हणत असते, नंदिनी बाळा, तुला कुठे लागलेलं नाही आहे ना, तुला कुठे दुखत नाही आहे ना, बरी आहेस ना तू? तेव्हा नंदिनी म्हणते, आई अगं मी एकदम बरी आहे, तू कशाला एवढी काळजी करतेस, मला काही झालेलं नाही आहे. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते की मला तुमची परवानगी हवी होती, म्हणजे मी जरा डिनरला जात होते. तेव्हा तिचे वडील विचारतात की कुणाबरोबर? तेव्हा नंदिनी म्हणते की पार्थ आणि मी आम्ही दोघेजणं जाणार होतो. खरं तर ते कालच मला विचारत होते, पण मी त्यांना नाही म्हणाले, तर त्यांना वाईट वाटलं होतं. तरी आता मीच त्यांना म्हणाले की आपण डिनरला जाऊया का? पण तुम्ही जर नाही म्हणत असाल तर मी नाही जाणार, मी सांगते त्यांना तसं. तेव्हा शारदा म्हणते की आम्ही कधी कुठल्या गोष्टीसाठी तुला नाही म्हणालो आहे का बाळा? पण अगं आत्ताच तुझा एवढा मोठा अपघात होणार होता आणि त्यातून वाचली आहेस आणि आता तू एकटी चालली आहेस. तेव्हा नंदिनी म्हणते, मी एकदम ठीक आहे, मला काही नाही झाले. तेव्हा इथे काका म्हणत असतात की बाळा तू डिनरला जा, त्यासाठी आमचा नकार नाहीच आहे. तेव्हा आरोही म्हणते, खरंच बाबा, म्हणजे तुमची परमिशन आहे का? तेव्हा काका म्हणतात, का नाही, माझी परमिशन तर आहेच, पण मी तुला एवढं सांगेन बाळा की तू एकटी जाऊ नकोस. तू नंदिनी, काव्य आणि आरोही तू दोघींना सोबत घेऊन जा ना आजच्या दिवस, तू एकटी नको जाऊस. तेव्हा नंदिनी म्हणते, ठीक आहे, काहीच हरकत नाही आहे. तेव्हा काव्य म्हणते, चला चला, आपल्याला लवकर तयार व्हायचं आहे, आपल्याला सुद्धा डिनरला जायचं आहे. त्यानंतर इथे काव्याला फोन आलेला असतो, तो म्हणजे जीवाचा. ती खूपच जास्त घाबरते. सगळ्यात आधी तर दरवाजा बंद करते. तेव्हा इथे काव्य म्हणते, का फोन केला आहेस बोल. तेव्हा जीवा म्हणतो की कधी कधी मला असं वाटतं ना, कधी कधी नाही, म्हणजे मी फुल कन्व्हिन्स्ड आहे की तुझं माझ्यावरती प्रेमच नाही आहे. तेव्हा काव्य म्हणते, अगदी बरोबर बोललास तू, नाही आहे माझं प्रेम तुझ्यावरती. तेव्हा इकडे जीवा म्हणतो, कारण मी फोन केल्यानंतर तू मला असं नाही बोलायला पाहिजे की का फोन केलास, तू असं बोलायला हवं होतंस की आत्ता फोन केलास मला, मी कधीपासून तुझ्या फोनची वाट बघते, पण तू असं काहीच बोलत नाही, म्हणून मला असं वाटतंय की तुझं आहे ना माझ्यावरती अजिबात प्रेम नाही आहे. तेव्हा इकडे काव्य म्हणते, ठीक आहे, तुझं बोलून झालं असेल तर मी फोन ठेवू का, मला बाहेर जायचं आहे. तेव्हा जीवा म्हणतो, आता या वेळेला कुठे बाहेर चालली आहेस तू? तेव्हा इथे काव्य म्हणत असते की मी बाहेर चालली आहे, मी तुला का सांगू, तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे ना, मग बघ आणि विचार कर मी कुठे जाते ते. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, यार काव्य प्लीज सांग ना, सांग ना, प्लीज सांग ना, कुठे जातेस तू? तेव्हा काव्य म्हणते, मी नाही सांगणार आहे, तू एक काम कर ना, तू तुझ्या भावाला विचार की तो कुठे चालला आहे, मग तुला कळेल की आम्ही कुठे चाललो आहे, ते कळलं तुला?
तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो, हे दोघेजण एकत्र बाहेर चाललेत की काय, म्हणून ही मला भावाला विचारायला सांगते. तेव्हा इकडे आता जीवाला असं वाटत असतं की या दोघांना माहिती आहे पण मलाच नाही माहिती की नक्की हे लोक कुठे चाललेत. त्यानंतरला इथे वसुंधराचा काहीतरी वेगळाच प्लॅन चालू असतो. वसुंधराने आता ठरवलेलंच असतं की काही झालं तरीसुद्धा नंदिनीचं आणि पार्थचं लग्न होणार नाही आहे, तर इथे रम्याचंच लग्न पार्थबरोबर होणार. तेव्हा ती फोनवरती बोलत असते की मी सांगितलं आहे तसंच व्हायला हवं. आजच्या आज तुम्ही त्या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावलाच पाहिजे आणि मला काही कारणं नको आहेत. मी जसं सांगितलं आहे तसंच सगळं घडायला हवं. आजच्या आज ती गोष्ट नष्ट झाली पाहिजे. कळतंय तुम्हाला? तेव्हा रम्या तिचं बोलणं ऐकत असते. तिला खूपच जास्त विचित्र वाटतं की आई असं का बोलते आहे, म्हणजे नक्की तिला कुठलं काम आजच्या आज पूर्ण करायचं आहे. तेव्हा रम्या येते आणि म्हणते, आई काय झालं? अगं काही भाषा, काय बोलत होतीस तू, कुणाशी बोलत होतीस आणि कुठलं काम आहे जे तुला आजच्या आज करायचं आहे, ते सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये. तेव्हा इकडे आता तिची आई म्हणत असते की रम्या, मी जे काही करते ना बाळा ते तुझ्यासाठी करते आणि जे काही करणार आहे त्याच्यामुळे तुझं भलंच होणार आहे. तेव्हा रम्या म्हणते, आई तू काय बोलतेस, मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा इकडे तिची आई म्हणत असते, वसुंधरा म्हणत असते की तू कशाला या गोष्टींचा विचार करतेस, तू फक्त तुझ्या लग्नाची तयारी कर. तेव्हा इकडे रम्या म्हणत असते, आई मी तुला आधीच सांगितले मी दुसरा कुणाचाही विचार करणार नाही आहे, मी दुसरं कुणाशीही लग्न करणार नाही आहे पारशिवाय. तेव्हा इकडे वसू म्हणत असते, अगं तुला कोण सांगतं आहे दुसरं कुणाबरोबर लग्न करायला, पार्थबरोबर लग्न करशील ना त्याची स्वप्न बघ. मी तुझ्या रस्त्यामध्ये आणि तुझ्या आनंदामध्ये जे लोक इथे विरजण आणणार आहेत ना, जे तुझ्या आनंदाला इथे सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा काटा मी बरोबर काढते. त्यानंतरला इथे पार्थ छान तयार झालेला असतो, जीवासुद्धा तयार झालेला असतो. तेव्हा जीवा म्हणत असतो, काय पार्थ दादा एवढा छान तयार होऊन कुठे जातो आहेस तू? तेव्हा पार्थ म्हणत असतो, अरे काही नाही, बिझनेस मीटिंग होती एक, तिथे चाललो आहे. तेव्हा जीवा म्हणतो, चल मी पण येतो तुझ्याबरोबर, मी पण तयार झालो आहे. तेव्हा इकडे आता जीवा आणि पार्थ यांची गंमत जम्मत चालू असते. तेवढ्यातच इथे रम्या म्हणत असते, खरंच आई तू माझ्या लग्नाचा विचार करतेस पार्थबरोबर, म्हणजे अजूनही चान्सेस आहेत का? तेव्हा इकडे वसू म्हणत असते, तुझी आई असताना तुला या गोष्टींची काळजी करायची काहीच गरज नाही आहे. तुझं लग्न होणार तर पार्थबरोबरच होणार. कुणीही तुला आणि पार्थला एकमेकांपासून वेगळं नाही करू शकणार आहे. आणि हे जे काही मी काम करते ना हे तुझ्यासाठीच करते. कितीही वाईट असू दे पण माझ्या मुलीचं मात्र चांगलंच झालं पाहिजे आणि त्यासाठी हे सगळं मी करते. माझ्या मुलीला सगळा आनंद मिळाला पाहिजे, तिच्यापासून तिचा आनंद कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुझं पार्थवरती प्रेम आहे ना, मग तुझं लग्न पार्थ बरोबरच होणार. कितीही कुणीही कितीही आडवं येण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्या लोकांना मी बाजूला करणार आणि तुला आणि पार्थला एकत्र आणणार. मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतरला रम्याला खूप आनंद होतो. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो, अरे मी तर चाललो आहे रे बाहेर, पण तू एवढा का तयार झाला आहेस, तू कुठे जातो आहेस? तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, दादा हे बघ तुला खोटं बोलता येत नाही, तू खरं खरं सांग कुठे चाललं आहेस तू? तेव्हा पार्थ म्हणत असतो की मी नंदिनी बरोबर चाललो आहे डिनर डेटला, आम्ही दोघेजणं डिनरला चाललो आहे. तेव्हा जीवा म्हणतो, काय तू एकटाच चालला आहेस का? तेव्हा पार्थ म्हणतो की नाही एकटाच नाही, मी सगळ्यांना सोबत घेऊन चाललो आहे. काय जीवा तू पण काय पण बोलतोस? अरे आता डिनरला जाताना माणूस एकटाच जाणार ना, नंदिनी आणि मी आम्ही दोघेजणच चाललो आहे, अजून कुणाकुणाला बरोबर घेऊन जाऊ? तेव्हा इथे जीवा म्हणत असतो की हो का? तेव्हा पार्थ म्हणतो की जीवा तुझं ना नक्कीच काहीतरी चाललं आहे. तुला खूप अनुभव आहे का या गोष्टीचा की मुलींना डिनर डेट वगैरे आवडते? मग तुला एवढा एक्सपिरियन्स आहे, किती मुली आहेत तुझ्या आयुष्यामध्ये? तेव्हा इकडे जीवा म्हणतो, नाही रे एक पण नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, मला माहिती आहे जीवा तुझं नक्कीच ना काहीतरी चालू आहे. तेव्हा जीवा म्हणतो, पार्थ दादा अरे काय काय बोलतो आहेस, असं खरंच काही नाही आहे. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो, खरंच तू एकटा चालला आहेस का नंदिनी बरोबर? तेव्हा पार्थ म्हणतो, अरे एकटं नाही तर कुणाला घेऊन जाऊ अजून? तेव्हा जीवा म्हणतो की अच्छा, म्हणजे पार्थ दादाला माहितीच नाही आहे की त्याची डिनर डेट स्पॉईल करायला नंदिनी बरोबर त्या दोन चेटकिणीसुद्धा जाणार आहेत. त्यानंतरला पार्थ नंदिनीची वाट बघत असतो. तो म्हणत असतो की मला असं वाटते नंदिनी उशिरा येते, पण नंदिनी उशिरा नाही तर मी खूप जास्त लवकर आलो आहे असं आता पार्थला कळतं.
तेव्हा पार्थ म्हणत असतो की मी नंदिनीसाठी जो बुके आणला आहे ना त्याच्यावरती मी स्वतः नाव लिहिणार आहे आणि तो नाव लिहितच असतो. तेवढ्यातच नंदिनी तिथून एंटर होते. तेव्हा नंदिनीला पार्थ बघतच राहतो, कारण नंदिनी खूप सुंदर दिसत असते. त्याच्यामुळे पार्थची नजर तिच्यापासून काही हटतच नसते. त्याच्यानंतरला नंदिनी आता दरवाजा उघडून आतमध्ये येते. तेव्हा पार्थ तिला बघतच राहतो आणि खूप जास्त खुश होतो. पण इथे त्याचा आनंद आता थोड्या वेळासाठीच असतो, कारण तो आनंद आता त्याचा बाजूला जाणार असतो. कारण नंदिनी एकटी आलेली नसते, तिच्याबरोबर काव्य आणि आरोही या दोघीजणी आलेल्या असतात. त्याच्यामुळे इथे आता जेव्हा पार्थचं पुन्हा नंदिनीकडे लक्ष जातं तेव्हा एका बाजूला काव्य येऊन उभी राहते आणि एका बाजूला आरोही येऊन उभी राहते आणि मध्येच नंदिनी असते. तेव्हा इकडे पार्थला कळत नाही की नंदिनी ह्या दोघींना घेऊन का आली आहे डिनरसाठी. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो या ना या. तेव्हा इकडे पार्थ आणि नंदिनी दोघेजण एकमेकांकडे बघत राहतात, कारण नंदिनीला कळतं की पार्थला हे आवडलेलं नाही आहे की काव्य आणि आरोही माझ्याबरोबर आले. त्याच्यानंतरला इथे नंदिनी त्याच्याकडे येते आणि काव्य आणि आरोहीसुद्धा येऊन बाजूबाजूला उभ्या राहतात. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो तुम्ही पण आले आहेत का. तेव्हा काव्या म्हणते तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही का आलात, असं विचारायचं आहे का तुम्हाला. तेव्हा पार्थ म्हणतो नाही असं काही नाही आहे, तुम्ही पण आला आहेत ना सोबत, तुम्हाला भेटून आनंदच झाला. तेव्हा काव्या म्हणते हो का, खरंच आनंद झाला आहे. तेव्हा पार्थ म्हणतो हो. तेव्हा काव्य म्हणत असते ठीक आहे, म्हणजे आता आम्ही नंदिनी ताईसोबत आलो आहे तर तुम्हाला असं वाटत असेल ना की ह्या दोघीजणी कशाला आल्या आमची डिनर डेट स्पॉईल करायला, असं तर वाटत नाही आहे ना तुम्हाला. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो नाही नाही मला असं का वाटेल, तुम्ही आलाय तर मला छानच वाटतं आहे. तेव्हा काव्य म्हणते हो का आरोही, बघतेस ना यांना छान वाटले आपण आलोय तर. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो की मी अजून 2 चेअर मागवतो. तेव्हा इकडे अजून 2 चेअर मागवल्या जातात. तेव्हा इकडे काव्य म्हणते थँक्यू. त्याच्यानंतरला इथे नंदिनीसाठी तो चेअर देतो आणि काव्यासाठी सुद्धा चेअर बाजूला करतो आणि काव्य म्हणते की थँक्यू आणि ती चेअरवरती बसते डिरेक्टली. ती इथे पार्थला बसायला सुद्धा सांगत नाही. तेव्हा नंदिनी म्हणत असते मनातल्या मनात की यांचं हे काय चाललं आहे, उगाचच पार्थला त्रास देत आहेत. त्याच्यानंतर ती डोक्यालाच हात लावून घेते की ह्या 2 बहिणी आता पार्थला किती त्रास देणार आहेत काय माहिती. त्याच्यानंतरला इथे पार्थ म्हणत असतो की आता गप्पा आपण नंतर मारूया. तेव्हा नंदिनी म्हणते की पार्थ अहो मी एकटीच येणार होते पण ह्या दोघीजणी आल्या आहेत. तेव्हा पार्थ म्हणतो नाही ठीक आहे आपण नंतर बोलू, आधी आपण काहीतरी ऑर्डर करूया. तेव्हा इकडे नंदिनी म्हणते हो ठीक आहे. तेव्हा आरोही म्हणते नाहीतर काय, भूक लागली आहे ना, करा करा आधी काहीतरी खायला ऑर्डरच करा. तेव्हा इथे पार्थ म्हणतो तुम्ही काय खाणार. तेव्हा काव्या म्हणते अहो तुम्ही आम्हाला कशाला विचारताय, आज तुमची आणि नंदिनी ताईची डिनर डेट आहे ना, मग तुम्ही नंदिनी ताईला विचारा आज तिला काय आवडतं काय नाही आवडत, तिच्या आवडीनिवडी तुम्ही जाणून घ्या, हो की नाही नंदिनी ताई. तेव्हा पार्थ म्हणतो हो अगदी बरोबर, नंदिनी काय मागू तुमच्यासाठी, काय आवडतं तुम्हाला. तेव्हा इकडे काव्या म्हणते म्हणजे आता नंदिनी ताईला विचारायला सांगितले म्हणून तुम्ही तिलाच विचारणार का. बघतेस ना आरोही, अगं आपल्याला विचारत नाही आहेत आपल्याला काय आवडतं काय नाही, याच्याशी यांना काही देणं घेणं नाही आहे. तेव्हा इकडे आता नंदिनी म्हणत असते काय चाललं आहे तुमचं, का तुम्ही पार्थला त्रास देताय. तेव्हा आरोही म्हणते ताई तू आमच्या टीममधून जिजूंच्या टीममध्ये गेलीस का. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो नाही नाही मी तुम्हालाच विचारणार होतो की तुम्हाला काय आवडतं ते सांगा, सांगा ना तुम्हाला काय आवडतं. तेव्हा काव्या म्हणते हे बघा तुम्ही जे काही मागवाल ना ते आम्ही आवडीने खाऊ हां, आमची काही हरकत नाही आहे, पण आमच्या ताईला जे काही आवडतं काही नाही आवडत ते तुम्ही आधी गेस करा. सांगा सांगा आमच्या ताईला काय काय आवडत असेल हे तुम्ही आम्हाला सांगा, आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, सांगा ना सांगा. आरोही आणि काव्या दोघीजणीच बोलत असतात आणि इथे पार्थला पूर्णपणे त्याने भांडारून सोडलेलं असतं. काव्य म्हणत असते सांगा ना आमच्या ताईला काय आवडतं सांगा ना. तेवढ्यातच इथे पार्थ आता नंदिनीकडे बघतच राहतो. तर पुढील भागामध्ये इथे काव्य म्हणत असते नंदिनी ताई अगं बघतेस ना डिनर डेटला बोलावले आणि तुझ्यासाठी पार्थने काही असं स्पेशल असं केलेलंच नाही आहे अगं. तेव्हा पार्थ तिच्याकडे बघतच राहतो, त्याला असं वाटतं हिला माहिती पण नाही आहे मी काय हिच्यासाठी स्पेशल केलं आहे आणि काय नाही ते, उलट ह्या दोघींनी येऊन आमची डिनर डेट स्पॉईल केली. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो की काव्या तुला आहे ना माझ्या प्रेमाची कदरच नाही आहे. अगं तुझ्या आधी येऊन पहाटे पहाटे इथे 40 दिवे मी लावलेत मी, अगं हे सगळे दिवे मी लावलेत आणि तू थोडेसे दिवे लावलेस तर लगेच बोलायला लागलीस, हे सगळे दिवे मी लावलेत पण तुला आहे ना माझ्या प्रेमाची कदरच नाही आहे, अजिबात कदर नाही आहे तुला. तेव्हा इकडे आता काव्या आणि जीवा हे दोघंजण एकमेकांना सातत्याने पटवून देत असतात की माझं प्रेम तुझ्यावरती जास्त आहे पण तुला माझ्या प्रेमाची कदर नाही आहे. तर इकडे आता सरांचे
सर आलेले असतात, म्हणजे इथे बॉस आलेले असतात, भोसले सर. तर भोसले सर येतात आणि इथे आता गंगाधर काकांना म्हणत असतात की हे बघ, तुझ्या मुलीचं लग्न पार्थबरोबर ठरलं आहे, पण पार्थबरोबर माझ्या मुलीला लग्न करायचं आहे. त्याच्यामुळे तू तुझ्या मुलीचं लग्न जे काही ठरवलेस ना त्यांच्या घरामध्ये, ते लग्न तू मोडून काढायचं. नाहीतर याचे परिणाम आहेत ना खूप जास्त वाईट होतील आणि हे तुलासुद्धा माहिती आहे. तेव्हा इकडे आता नंदिनीला या सगळ्याचा आवाज जातो, नंदिनीपर्यंत जातो आणि तेव्हा इथे भोसले सर आता जणू काही धमकीच द्यायला आलेले असतात.